नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. आजचा व्हिडिओ जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे मध्येच व्हिडिओ सोडून त्याच्यावरती मत न बनवता ही चर्चा प्रत्येकानं संपूर्णपणे ऐकावी आणि त्यानंतर तुमच्या मनात जे काही विचार असतील ते तुम्ही नक्की व्यक्त करा. माझ्या मागे सावरकरांचा फोटो मी लावलेला आहे. सावरकर या देशातल्या असणारं अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं विवादात ठरलेलं एक व्यक्तिमत्व आहे आणि दर एखाद वर्षांनी 6 महिन्यांनी या सावरकरांची चर्चा जी आहे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून या देशात प्रसार माध्यमात असेल, चित्रपट क्षेत्रात असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक राजकारणात सातत्यानं चर्चा होते. आत्ता जी सावरकरांच्या संदर्भातली चर्चा होते आहे ते म्हणजे रणदीप हुडा यानं अभिनीत केलेला आणि त्यानेच प्रोड्यूस केलेला सावरकर नावाचा चित्रपट येतोय. त्याचा टीझर आणि त्याचा ट्रेलर दोघेही लॉन्च झालेले आहेत आणि त्यातनं अनेक म्हणजे समाज माध्यमांमधनं सामाजिक सांस्कृतिक संघटनांकडनं त्याविषयी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होते. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा की स्वातंत्र्या संदर्भात सावरकरांच्या मुखी असलेलं वाक्य की लोक असं म्हणतात की देशाला स्वातंत्र्य अहिंसेतून मिळालं. या शब्दापासून तर अनेक ज्या ठिकाणी सावरकरांना कोलू ओढताना दाखवलेले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पूर्ण चित्रपट तो आलेला नाहीये. पण त्यामध्ये महात्मा गांधी, त्यानंतर पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा त्या चित्रपटामध्ये रोल असल्याचं त्या ट्रेलर मधून दिसतोय आणि त्यात बाबासाहेब आंबेडकरांचा जी म्हणजे व्यक्तिरेखा करणारा जो अभिनेता आहे त्याच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला जातोय. हे सावरकरांची प्रतिमा वाढवण्यासाठी कुठेतरी या बहुजनांच्या महापुरुषांचा वापर केला जातोय का? त्यांना त्यांच्यासमोर खुजत दाखवलं जातंय का? अशा प्रकारचा सुद्धा आक्षेप या संदर्भात समाज माध्यमांवरती होतो आहे आणि त्यामुळे विविध ठिकाणातून हा चित्रपट आम्ही चालू देणार नाही. हा चित्रपट पहिल्यांदा आम्हाला दाखवा. तुम्ही इतरांना ज्या पद्धतीने दाखवतात त्यांचं सर्टिफिकेट घेतात आणि नंतर चित्रपट तुम्ही प्रदर्शित करतात. तर हा सावरकरांचा चित्रपट जो आहे तो आम्हाला पहिले दाखवावा. आमच्या महापुरुषांच्या कुठल्याही पद्धतीचा अपमान नसेल, त्यातल्या व्यक्तिरेखा व्यवस्थित असतील तर आमचं काही आक्षेप नाहीये. चित्रपटांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आम्ही बाजूचे आहोत अशी भूमिका वेगवेगळ्या माध्यमातून मांडते. या गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत दोन प्रमुख पाहुणे आपल्या सोबत आहेत. एक म्हणजे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया याचे राष्ट्रीय अध्यक्ष अजिंक्य चांदणे सर आपल्या सोबत आहेत. अजिंक्य चांदणेजी, स्वागत आहे तुमचं. जय भीम. जय भीम. त्यानंतर आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार आणि अभिव्यक्ती नावाचं युट्यूब चॅनल जे चालतात आणि खूप मोठ्या प्रमाणात जे पाहिलं जातं आणि वेगवेगळ्या विषयांवरती ते आपलं कंटेंट क्रिएट करत असतात असे रवींद्र पोखरकर सर आपल्या सोबत आहेत. स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र. सगळ्यात पहिल्यांदा मी अजिंक्य चांदणे यांच्याकडे जाणार आहे कारण की त्यांची फेसबुक पोस्ट मी पाहिलेली आहे आणि त्यानंतर त्यांच्याशी बोलणं झाले. त्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केलेला आहे. तर काय त्यांची भूमिका आहे पहिल्यांदा आपण ऐकून घेऊया मग चर्चेत पुढे जाऊ. तर रणदीप हुड्डा या अभिनेत्याच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर नावाचा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित होत आहे. त्याचं टीजर काल परवा लॉन्च झालं आणि ते टीजर बघितल्याच्या नंतर आपल्या हे लक्षात येईल की त्याच्यामध्ये मिस्टर गांधी, मिस्टर नेहरू, आणखी बॅरिस्टर जिना हे जे सगळ्यांची कास्टिंग केलेली आहे आणि त्याच कास्टिंगच्या सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा कास्टिंग केलेली आहे. या ज्या गांधींच्या, नेहरूंच्या आणि जिनांची जी कास्टिंग आहे त्यांचं जे कॅरेक्टर त्यांनी चॉईस केलेलं आहे, त्यांचे जे अभिनेता त्यांनी जे चॉईस केलेले आहे ते त्यांच्या ओरिजिनल कॅरेक्टरशी संबंधित व्यक्ती दिसतात. म्हणजे त्यांचे ते जसे होते तसे ते कॅरेक्टर दिसतात. परंतु जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या पद्धतीनं कास्टिंग त्यांनी केलेलं आहे, त्यांनी जो अभिनेता त्याच्यामध्ये घेतलेला आहे तो अभिनेता आणि बाबासाहेब आंबेडकरांचं ओरिजिनल जे पेहराव आहे, ओरिजिनल जो चेहरा आहे, ओरिजिनल जे कॅरेक्टर आहे
त्याचं आणि या सावरकर चित्रपटातल्या बाबासाहेब आंबेडकरांचं पात्र असणाऱ्या कॅरेक्टरचा कुठलाही साम्य त्या ठिकाणी दिसत नाही. याच्यामधून आम्हाला एवढंच सांगायचंय की हा खोडसाळपणा या डायरेक्टरच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे. मुद्दामून कॉन्ट्रोवर्सी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तयार करण्यामागचा याच्या मागचा हेतू आहे. पिक्चर चर्चेत यावा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं कॅरेक्टर अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे. जर अशा पद्धतीनं एखाद्या महापुरुषाला अपमानास्पद पद्धतीनं देशाच्या लोकांच्या समोर प्रेझेंट करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर हा चित्रपट आम्ही महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही. या चित्रपटाचे जे डायरेक्टर आहेत यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू आणि या गुन्ह्याच्या माध्यमातून त्यांना माफी देखील मागायला लावू. अशा पद्धतीने आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपलं मत मांडत. अजिंक्य चांदेजी चित्रपटाचा टीझर लॉन्च झालेला आहे. तुम्ही जी मागणी केलेली आहे त्या संदर्भात या चित्रपटाच्या प्रोडक्शन हाऊसशी किंवा डायरेक्टर्सशी किंवा त्या असणाऱ्या फिल्म निर्मात्यांची काही तुमचा संपर्क तुम्ही केला आहे का, किंवा तशा पद्धतीचं त्यांना काही ईमेलद्वारे, फोनद्वारे, पत्राद्वारे किंवा एखाद्या कोर्टाच्या नोटीसद्वारे असं काही तुम्ही त्यांच्याकडे पाठवलेलं आहे का, की तुम्ही हा चित्रपट जर समजा प्रदर्शित करत असाल तर त्यांना आमचा विरोध असेल, किंवा तुमची फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा अभिनय करणाऱ्या अभिनेत्याच्या संदर्भातला आक्षेप आहे, की एकूण त्या चित्रपटातल्या असणाऱ्या बाकीच्या काही गोष्टींवरती आक्षेप आहे? काय सांगा? आमचं चित्रपटाच्या सावरकरांचं जे तुम्ही उभा करत आहेत कॅरेक्टर चित्रपटाच्या माध्यमातून, आमचं त्याला ऑब्जेक्शन नाही. तो तुमचे विचारधारा आहे, तुम्ही तुमच्या विचारधारा प्रेझेंट करण्याचं जे माध्यम आहे चित्रपट, ते तुम्ही त्या पद्धतीनं लोकांच्या समोर मांडा. आमचं काही मत नाही. परंतु मानवतावादी असणाऱ्या महापुरुषाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे तुम्ही खलनायकासारखं दाखवण्याचा प्रयत्न करता याच्यावर आमचं ऑब्जेक्शन. दुसरं असं की मी कालपासून आमचे जे सोर्सेस आहेत चित्रपटसृष्टीचे यांच्या माध्यमातून चित्रपटाचे निर्माते यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तो संपर्क जर झाला नाही तर आम्ही मात्र कोर्टामध्ये त्यांना खेचल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने जर आमच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही भावना दुखावल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करू. अशा पद्धतीनं गुन्हा दाखल करण्याची आमची प्रक्रिया चालू आहे. परंतु त्याच्या अगोदर आमच्या सोर्सेसच्या इंडस्ट्रीमधल्या सोर्सेसच्या माध्यमातून आम्ही डायरेक्टरशी चर्चा करणार आहोत. एक तर तुम्ही या चित्रपटामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं हे कॅरेक्टर आम्हाला नकोय. तुमच्या या चित्रपटाच्या माध्यमातून आम्हाला बघायचं देखील नाहीये देशातल्या जनतेला. तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या विचारधारेचा आणि तुमच्या महापुरुषांचा प्रचार करा. आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. परंतु आमच्या महापुरुषांना जर बदनाम करण्याचा प्रयत्न कराल तर त्याला तुम्हाला जशाला तसं उत्तर दिलं जाईल हे या ठिकाणी. म्हणजे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका अभिनेत्याने केली आहे ती साजेशी नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाला आणि व्यक्तिरेखेला ती म्हणजे पूरक नाहीये, एवढाच तुमचा आक्षेप आहे. बाकी त्यांनी सावरकरांना मोठं दाखवलं, लहान दाखवलं, खूप प्रभावी दाखवलं महापुरुषांच्या पेक्षाही, तर त्याला काय तुमचा आक्षेप असणार आहे? कॉन्टेंटला काही तुमचा आक्षेप नाहीये? नाही. जनता ते ठरवेल. भारतातल्या जनतेला भारताची जनता सुज्ञान आहे. त्यांना सावरकरांचा खरा इतिहास माहित आहे. मोडून तोडून खोटा इतिहास ते लोकांच्या समोर प्रेझेंट करत आहेत. ते त्यांच्या विचारधारेचा भाग आहे. तो त्यांच्या पद्धतीने प्रेझेंट करतील. लोक त्याला न्याय द्यायचंय का नाही द्यायचं ते ठरवतील. अशाच पद्धतीनं त्यांनी केरला स्टोरी सुद्धा आणलेली आहे, काश्मीर फाईल सुद्धा आणलेले आहे. अशा पद्धतीनं ते प्रचार करतच असतात त्यांच्या. आता इलेक्शन सुद्धा आलेले आहे, त्याच पद्धतीनं ते ह्या प्रचाराचं माध्यम आहे असं मी त्या ठिकाणी समजेल. परंतु सध्यापुरतं जर पाहायचं झालं तर ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या कॅरेक्टरवर त्यांनी त्या पद्धतीनं तो कॅरेक्टर घेतलेलं आहे त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे. बाकी तुमचा चित्रपट तुम्ही कशा पद्धतीने लोकांसमोर आणायचे तर आणा. जर बाबासाहेबांच्या या कॅरेक्टरला घेऊन या कास्टिंगला घेऊन जर तुम्ही चित्रपट आणला तो मात्र आम्ही चालू देणार नाही. ओके. अजिंक्यजी तुम्ही आमच्या सोबत राहा. मी आता रवींद्र पोखरकर सरांकडे येणार आहे. पोखरकर सर, अजिंक्य चांदणे यांचं तुम्ही ऐकलेलं आहे. हे दर एक साधारणतः 6 महिने वर्षांनी ही सावरकरांच्या नावाची चर्चा जी आहे त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून कुठून ना कुठून येत असते. काय याच्या मागचं नॅरेशन्स आहे सावरकरांना असं वारंवार त्यांना जिवंत ठेवत राहणं? कारण की आपण जर पाहिलं की साधारणतः 70 पर्यंत RSS सुद्धा सावरकरांना विचारत नव्हतं किंवा त्यांच्या कुठल्याही आजूबाजूला सावरकरांचा प्रचार त्या संदर्भात नव्हतं.
किंवा सावरकर जिवंत होते त्यावेळेस सुद्धा त्यांना जनतेतून फार काही प्रतिसाद वगैरे होता किंवा खूप काही त्यांचे भारताच्या राजकारणावरती आणि समाजकारणावरती मोठा प्रभाव होता असं काही दिसत नव्हतं. आणि आता म्हणजे तामिळमध्ये चित्रपट निघतायत, मराठीत निघतायत, बंगालीत निघतायत, हिंदीत आता चित्रपट येतोय सावरकरांच्या संदर्भातला. काय काय आहे हे प्रकरण? ढोंगी लोक आहेत हे सगळे. तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे. सावरकरांच्या हयातीमध्ये सावरकर जिवंत असताना ज्या वेळेला त्यांनी हिंदुत्ववादी विचार मांडले होते ते आपण त्याच्याशी सहमत आहोत की नाही हा पुढचा मुद्दा, ते पुढे चर्चेत आपण बोलू. परंतु या सगळ्या लोकांनी म्हणजे संघाचे लोक असतील किंवा स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे लोक असतील, हे सावरकरांपासून लाभ होते विचारांनी. सावरकरांचे कोणतेही विचार त्यांनी मान्य केलेले नव्हते आणि आजही आपण बघाल त्यांना हिंदुत्ववादी राजकारणाला पूरक असे त्यांचे काही विचार मांडतात. म्हणून मागील काही वर्षांपासून पुन्हा त्यांनी सावरकरांची आरती ओवाळणं सुरू केलेलं आहे. मधल्या काळामध्ये सावरकरांविषयी अतिशय दुजाभाव बाळगून हे लोक सगळे होते आणि हे सगळं आपण बघितलेलं आहे. सावरकरांनी मांडलेले आजही म्हणजे त्या काळात रत्नागिरीला ते असताना स्थानबद्धतेच्या काळामध्ये त्यांनी जे काही सामाजिक सुधारणांचे विषय मांडले किंवा त्यांनी जे काही विज्ञानवादी विचार मांडले ते पाळणारे एकही हिंदुत्ववादी आजही नाहीत. तुम्हाला तेव्हाही नव्हते आणि आजही नाहीयेत. त्यांना सावरकरांचं फक्त ते चलनी नाणं म्हणून आपल्या राजकारणाला पूरक आहे म्हणून वापर करायचा आहे. त्यांनी ते अंदमानात कोलू ओढलेला आणि ते बोटीतून मारलेली उडी या दोन गोष्टींचाच फक्त जनमानसावरती असलेल्या प्रभावाचा त्यांना लाभ उठवायचा आहे. बाकी सावरकरांचे कोणते विचार यांच्यापैकी कोण पाळतं मला सांगा ना. सावरकरांनी जो अतिशय प्रसिद्ध असलेला विचार मांडला गायीवरनं, गायीला गोमाता मानत नाही तर गायी एक उपयुक्त पशु आहे, गायी काय बैल काय किंवा अक्षरशः एखादं डुक्कर जरी असेल हे सगळे पशु सारखेच आहेत. आणि आज तेच सावरकरांना डोक्यावर घेणारे लोक गोमांसावरनं किंवा गोरक्षणावरनं लोकांचे जीव घेत आहेत. सावरकरांनी बुवा बाबांवरती केवढे प्रचंड प्रहार केलेले आहेत. आज तेच लोक जे सावरकरांचं आज नाव घेतात किंवा उदो उदो करतायत ते लोक आज त्यांना महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातले संत पण त्यांना पुरत नाही. आज ते बागेश्वर धाम आणि कोणतं प्रदीप मिश्रा अशा सगळ्या भोदू बाबांना आणून इथे त्यांचे सत्संग आणि कार्यक्रम आयोजित करतात, त्यांच्या समोर नतमस्तक होतात. हे सगळं अशा पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे. अतिशय भोंदू लोक आहेत. सावरकरांचे भक्त अंधभक्त किंवा सावरकरांच्या अनुयायांनी इतके भोंदू लोक या देशात कोणीही पाहिले नसतील असं माझं स्पष्ट मत आहे. या बाबतीत अनेक गोष्टी सांगता येतील. बरोबर आहे. पोखरकरजी, तुम्ही एक मुद्दा मांडला इथे की सावरकरांची एक जी प्रतिमा आहे ती जाणीवपूर्वक तयार केली जाते. त्याच्यामध्ये सावरकरांनी कोलू ओढला हा जो काही प्रत्येक त्यांच्या असणाऱ्या कुठल्याही चित्रपटातून दाखवलं जातं, त्यांच्या पायात आणि हातात दंडबेडी दाखवली जाते. तर वास्तविकता या संदर्भामध्ये ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध आहे की विनायक दामोदर सावरकर यांनी कधीही एक दिवस सुद्धा त्या काळ्या पाण्याच्या शिक्षेच्या काळामध्ये 11 वर्षाच्या काळामध्ये एकदा सुद्धा कोलू ओढलेला नाही. याचं कारण असं की ब्रिटिशांचं रेकॉर्ड्स आहे आणि ब्रिटिशांच्या रेकॉर्ड्स प्रमाणे त्या ठिकाणी एक पद्धत होती की ज्या व्यक्तीचं वजन जे आहे ते 50 किलोच्या खाली आहे त्याला कोलू ओढण्याची शिक्षा ही दिली जात नव्हती. आणि तिथला असणार म्हणजे आपल्या जेलमधलं रेकॉर्ड आहे इंग्रज सरकारमधलं, यांचं वजन जे होतं ते 49 किलो होतं त्या काळामध्ये, 48-49, आणि त्यांनी कधीही कोलू ओढलेला नाही. दुसरी गोष्ट तुम्ही जे सांगितलं की बाबा त्यांनी वैज्ञानिक विचार वगैरे मांडले ते ठीक आहे, पण ते वागत असताना लोक असं त्या वैज्ञानिक विचारांबद्दल बोलतात तर ते स्वतः सावरकर त्या विचारांशी कुठेही कटिबद्ध नव्हते, त्यांचे विचार सारखे बदलत होते. मी पुन्हा एकदा अजिंक्य चांदणे यांच्याकडे जाणार आहे. अजिंक्यजी, सावरकरांची तुलना वारंवार गांधी, बाबासाहेब आंबेडकर किंवा अशा महान नेत्यांशी केली जाते. याच्या मागचं काय कारण काय आहे? कारण की मला नाही वाटत की आपल्या हयातीमध्ये बाबासाहेब आंबेडकर एखाद वेळी कुठेतरी भेट झाली असेल किंवा पत्रव्यवहार झाले असेल, त्याचेही काही ठोस पुरावे सापडत नाहीयेत. पण जर झाली असेल तर त्याचा एवढा म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या उंचीचे सावरकर होते का? अशा पद्धतीने जे केलं जातं त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? आता सावरकरांची प्रतिमा ज्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न आज या RSSच्या आणि भाजपच्या माध्यमातून वारंवार होत आहे, त्या मागची कारणे अनेक आहेत. आता ज्या पद्धतीनं ते साहित्याच्या माध्यमातून
सावरकरांना प्रेझेंट करण्याचा प्रयत्न आतापर्यंत करत होते. म्हणजे ओढून ताणून आपल्या महापुरुषाला या महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेवर बिंबवणं हे त्यांचे परंपरागत चालत आलेली ही गोष्ट आहे. आणि आपल्याच महापुरुषांना वेगवेगळ्या पद्धतीचं संज्ञा लावणे, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं भारतरत्नाचे पुरस्कार देणे. आता तुम्ही पाहिलं असेल की सावरकरांना भारतरत्न द्या म्हणून ते ओरडतात. आता भारतरत्न द्यायचं म्हटल्यानंतर त्यांना काहीतरी प्रेझेंट करावं लागेल ना, आपल्या महापुरुषांनी काहीतरी केलं हे दाखवण्यासाठी. काही केलंच नसेल तर काय दाखवणार? इंग्रजांच्या विरोधामध्ये लढलेले आहेत अशा पद्धतीनं ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर त्यांचा जर खरा इतिहास असेल, खराच इतिहास त्यांनी त्या पद्धतीनं संघर्ष केला असेल तर तुम्हाला मांडण्याची गरज नाही पडली पाहिजे. लोकांना ते आपोआप समजतं. साहित्य लिहिलेलं असतं, पुस्तकं लिहिलेली असतात, त्या पद्धतीनं ते लोकांच्या समोर येत असतं. आता ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांची त्यांची तुलना केली जाते, ती तुलना म्हणजे या ठिकाणी मांडतो. आणि आश्चर्य याचं वाटू नये की आज सावरकरांचा चित्रपट येते, उद्या गांधींना मारणाऱ्या नथुराम गोडसेंचा चित्रपट आला तरी आपण याचं आश्चर्य वाटून घेता कामा नये. सध्या जी राजकीय आणि सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती देशामध्ये आहे याच्यामध्ये काहीही होऊ शकतं. गोडसेंना महापुरुष लवकरच केलं जाईल. येणाऱ्या लोकसभा विधानसभेत तर 400 पारचा हा ज्या गॅरंटीचा मोदींनी जो नारा दिलेला आहे, त्या गॅरंटीमध्ये ते फिक्स एक गॅरंटी आहे त्यांच्याकडे की गोडसे सुद्धा येणाऱ्या निवडणुकीच्या नंतर महापुरुष आपल्याला दिसतील आणि त्यांचा ओढून ताणून ज्या पद्धतीनं इतिहास रचला जाईल, त्यांच्या बंदुकीच्या पूजा केल्या जातील, त्यांनी गांधींना मारलेल्या, त्यांचे फोटो मिरवणुकामध्ये लावली जातील, त्यांच्या मिरवणुका निघतील. तर याच्यामध्ये आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. हे त्यांचं परंपरागत आलेलं आहे. आपल्या बळच कुणाला तरी महापुरुष बनवणे आणि ते लोकांच्या समोर प्रेझेंट करणे आणि आम्ही देशासाठी कशा पद्धतीनं काम केलेलं आहे, आमच्या महापुरुषांनी कशा पद्धतीने काम केलेलं आहे हे दाखवणे ही त्यांची परंपरा आहे. बाकी मानवतावादी जे महापुरुष आहेत, जे संत आहेत, यांना ओढून ताणून मांडायचा प्रयत्न कधी होताना दिसत नाही. ते तर माणसांच्या मनामध्ये रुजलेले संत महापुरुष, त्याच्यामुळे त्यांच्यावर कधी चित्रपट आलेले दिसत नाहीत आपल्याला. आणि या संत कबीरावर कधी चित्रपट आलेला दिसणार नाही तुम्हाला, पण त्यांचा विचार मात्र माणसाच्या शेवटच्या माणसाच्या मनामध्ये आहे. तर यांचेच विचार वारंवार चित्रपटांच्या वेगवेगळ्या साहित्याच्या माध्यमातून का मांडले जात आहेत? तर हे ओढून ताणून एखादा महापुरुष बनवणे हा त्याच्या मागचा प्रयत्न आहे. आणि आम्ही कसे देशासाठी प्रयत्न केलेले, देश स्वातंत्र्य होण्यासाठी आमच्या महापुरुषांनी, हा दाखवण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे असं या ठिकाणी. बरोबर आहे. कारण की तुम्ही जसं म्हणालात तसं नथुराम गोडसेवरती ऑलरेडी नाटक तर या देशामध्ये आलेलं आहे, हिंदीमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये आलेलं आहे. आणि अजिंक्य चांदणे यांचं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये आता ते त्यांना पंडित म्हणूनच महापंडित नथुराम गोडसे म्हणून संबोधत असतात. त्यांच्या अस्थि कलशाची यात्रा काही दिवसांपूर्वी नाशिक ते पुण्यापर्यंत काढली गेली. तर ते म्हणतात की अशा पद्धतीचा त्यांच्यावर सुद्धा चित्रपट निघू शकतो. मी पोखरकर सरांकडे येणार आहे. पोखरकर जी आता सध्या आपण म्हणत होतो की पूर्वीच्या काळामध्ये मीडिया म्हणून पुस्तकांच्या नंतर वृत्तपत्रांना म्हटलं येतं, त्यानंतर टीव्ही मीडिया असा एक आला, सिरियल एक आले आणि आता चित्रपट हा एक सुद्धा मोठ्या प्रमाणात आपली विचारधारा पसरवण्याचं माध्यम बनत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपले विचार, आपली संस्कृती, आपली भाषा किंवा आपल्याला जे परसेप्शन लोकांमध्ये पोचवायचं आहे त्या अनुषंगाचे, त्या स्क्रिप्टेड चित्रपट करून त्याच्यातनं लोकांचं जनमानस बनवण्याची सुद्धा एक नवीन आता ट्रेंड ह्या गेल्या 10-15 वर्षात आलेली आहे. पाश्चात्य देशात खूप अगोदरपर्यंत आहे ते. चायनाने तर आता जवळपास 10 लाख कोटी रुपये खर्च करून हॉलिवूड पेक्षा मोठी चित्रनगरी चायनामध्ये केलेली आहे आणि त्यांनी तर तशा पद्धतीचे नियमच केले. चायनीज संस्कृतीशी जोडणारा चित्रपट तुम्ही जर तयार करत असाल तर आमच्या इथली टेक्नॉलॉजी स्टुडिओ वगैरे तुम्हाला 50% सूट वरती करता येईल. 50% सूट घेऊन तुम्ही तिथे तुमच्या सिरियल आणि चित्रपट चायनीज संस्कृतीचं जर तुम्ही त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन, चायनीज कॅरेक्टर, चायनीज संस्कृती, चायनीज भाषेच्या संदर्भात तुम्ही किंवा चायनीज मायथॉलॉजिकल स्टोरीवरती तुम्ही चित्रपट करत असाल तर तुम्हाला ही सूट देण्यात येईल. हे चायनाने जाहीर केलेले. भारतात सुद्धा आता पुलवामा, उरी वगैरे याच्यावरती जे चित्रपट आले, काय सांगाल तुम्ही की चित्रपट सुद्धा आता एक प्रकारे अशा पद्धतीनं माध्यम होत चाललेले आहे
मोठ्या प्रमाणातलं? हे खरं आहे किरण, तुम्ही म्हणालात ते. आणि हे नवीन नाही आणि याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं नाहीये. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की हिटलरनी स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी चित्रपट सृष्टीचा आधार घेतला होता. खोटं बोला पण रेटून बोला या गोष्टीचा सांगण्यासाठी ज्या गोबेल्सचा नावाचा विचार करतो आपण, गोबेल्सचं नाव घेतो, हिटलरचा प्रमुख सहकारी, त्यांनी हिटलरची प्रतिमा जनमानसात उजळावी त्यावेळेला त्यासाठी चित्रपटांचाच मोठा आधार घेतला. आणि थोडके नाही तर जवळजवळ 700-800 चित्रपट एकूण 10 वर्ष 15 वर्षाच्या काळामध्ये गोबेल्सच्या संकल्पनेनुसार त्यावेळेला जर्मनीमध्ये निर्माण करण्यात आले. अनेक जे चित्रपट होते की ज्याच्यामध्ये आता जसं हे लोक, आताचे हिंदुत्ववादी लोक किंवा हे सरकार मुस्लिमांच्या बाबतीत द्वेषपूर्ण भावनेने वागतं, तशा पद्धतीने तिथे ज्यू लोकांच्या विरोधात वातावरण निर्मितीसाठी चित्रपटांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, रेडिओ स्टेशन किंवा आता जे आपण आपल्या इकडे मन की बात वगैरे हे सगळं प्रस्त बघतो, हिटलरने सुद्धा या गोष्टी केलेल्या आहेत. हे सगळ्या लोकांना फॅसिझमचं आकर्षण आहे. म्हणजे RSS वगैरे हे सगळं आलंय कुठून? हे सगळं मुसोलिनी आणि हिटलरकडूनच आलेलं आहे. आणि त्यांची जी काम करण्याची पद्धत होती त्याचाच अंगीकार यांनी केलेला आहे. हिटलर सुद्धा त्या काळामध्ये रेडिओवरनं भाषणं द्यायचा आणि ती भाषणं लोकांनी ऐकावीत म्हणून चौकामध्ये ते भोंगे लावले जायचे त्या काळचे. टीव्हीचं तर इतकं प्रस्थ नव्हतं त्यावेळेला. आणि त्याच्यावरनं हिटलर भाषणं करायचं आणि गोबेल्स ती लोकांनी ऐकावी अशा पद्धतीने व्यवस्था करायचा. काही अधिकाऱ्यांची खास नियुक्ती करण्यात आली होती की त्यांनी लोकांनी त्या ठराविक वेळेमध्ये चौकात जमावं आणि भोंग्यांवरनं प्रसारित होणारे हिटलरचे विचार ऐकावेत. अनेक चित्रपट निर्माण केले गेले, त्याची हिटलरची प्रतिमा उजळेल अशा पद्धतीची. आता जे आपण अधूनमधून वाचत असतो, ऐकत असतो, तसे त्याही वेळेला मीडिया ताब्यात घेतला गेला. वर्तमानपत्र प्रामुख्याने जे वर्तमानपत्र सरेंडर करणार नाहीत आणि हिटलरच्या बाजूने लिहिणार नाहीत ती बंद पाडणं त्यांना शक्य होतं. परंतु तसं न करता आता जशी आपण उदाहरणं बघतो NDTV किंवा या सगळ्या गोष्टी, तसं हिटलरने आणि गोबेल्सने केलं आणि ती माध्यम समूह ताब्यात घेतले आणि मग तिथे आपल्या मर्जीतल्या संपादकांची त्या काळात त्यांनी नेमणूक केल्याचे हे सगळं लिखित आहे, हे सगळे दाखले आहेत. आणि मग त्याच्यातून आपला प्रोपोगंडा कशा पद्धतीने सगळ्या करता येईल धोरणांचा, या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. हे लोक हिटलरला देव मानणारे लोक आहेत, मुसोलिनीला देव मानणारे लोक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या काळामध्ये जे केलंय ते सगळं इथे होत चाललेलं आहे. यात अतिशय म्हणजे काहीही विसंगती नाही, तफावत नाही, प्रचंड साम्य या सगळ्यामध्ये आहे. तुम्हाला हे सगळं बारकाईने पाहाल तर हे सगळं लक्षात येईल. सावरकरांचा हा जो चित्रपट येतो आहे याच्या मागे काय अजेंडा असू शकतो? कारण की गेल्या अनेक दिवसांपासून, गेल्या 2 वर्षापूर्वी याची घोषणा झाली होती आणि आता चित्रपट येतो आहे. निवडणूक तोंडावरती आलेली आहे. तुम्ही आता याचा हे बघा तारखा चित्रपट रिलीजच्या. सावरकर एकच नाही, आता 370 तो पिक्चर आला कलमावरती. सावरकर येतोय, गोध्राचं जे काय प्रकरण घडलं त्याच्यावरती एक चित्रपट येतोय, आणखीन एक त्याचं मला आता नाव पटकन लक्षात येत नाही. हे 4 ते 5 चित्रपट मतदानाच्या तारखेपूर्वी रिलीज होत आहेत. हे सगळं ठरवून केलं जात आहे, हे काय आपसूक घडलेलं नाहीये. आणि त्याच्यामध्ये अर्थातच हिंदुत्ववादी विचारांचा प्रसार, मुस्लिम द्वेष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचं मोठ्या प्रकारे उंचावण्याचा प्रयत्न, हे सगळं या चित्रपटांमधून आपल्याला दिसणार आहे. आणि त्याच्यामुळे हा सगळा घाट घातलेला आहे. हे सरळ आहे. सावरकर हे कधीही, इतकी वर्ष झाले त्यांचा प्रचार प्रसार चालू आहे, तरी सुद्धा देशातल्या मध्यवर्ती व्यक्तिरेखा किंवा बहुजनांचे आदर्श असे कधी ते झालेले नाहीये. काय कारण आहे त्याची? कारण की अगोदर तर त्यांच्या संदर्भातली त्यांची मर्सेलियसची उडी असेल किंवा तुम्ही जसं त्यांचं म्हणजे त्यांच्या असणाऱ्या चरित्राबद्दल सांगितलं, त्यांच्या साहित्य आणि कवितेबद्दल बोललं जातं, त्यांच्या भाषा शुद्धीबद्दल बोललं जातं. तर एवढं प्रचार करून सुद्धा, म्हणजे प्रचाराची सगळी साधनं सुरुवातीपासून ज्या वर्गाकडे होती त्यांनी सावरकर सगळ्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा अजून सावरकर एक्सेप्ट होत नाहीये समाजामध्ये. कारण काय? धर्मांधता पसरवणाऱ्या लोकांना आपल्या समाजामध्ये मान्यता कधीच नव्हती, पूर्वीपासूनच नव्हती.
आपला समाज जो आहे तो शांतताप्रिय आहे, न्यायप्रिय आहे आणि कोणाचाही द्वेष करणं हे मूलतः आपल्या समाजामध्ये नाहीये मोठ्या घटकामध्ये. हे जे नथुराम प्रेमी वगैरे या सगळ्या लोकांना मागील काही 10 वर्षांमध्ये जो प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि ही जी अंधभक्त नावाची एक नवीन जमात गेल्या 10 वर्षामध्ये निर्माण झालेली आहे, त्यांच्या मार्फत हे सगळे उद्योग सुरू झालेले दिसतात आणि सावरकरांचा उदो नथुरामाचा उदो या सगळ्या ज्या गोष्टी सुरू झालेल्या आपण पाहतो. पूर्वी देशामध्ये इतकं नव्हतं. सावरकरांचं नाव सुद्धा म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर ते मराठी होते, नाशिकचे होते, आपल्या राज्यातले होते, त्याच्यामुळे सावरकर आपल्या इथे माहिती आहेत. परंतु एक 10, 12, 15 वर्षापूर्वीपर्यंत तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांमध्ये गेलात, साऊथला गेलात, नॉर्थला गेलात, तरी सावरकरांचं फारसं कोणाला नावही माहिती नसायचं. हा बाबा एक क्रांतिकारक होते आणि नंतर गांधी हत्येच्या खट्यामध्ये त्यांचं नाव होतं, इतक्यापर्यंत जुजबी माहिती असायची. आता या लोकांनी सावरकरांच्या विचारधारेचा प्रसार केला तर आपल्या हिंदुत्ववादी राजकारणाला ते पूरक ठरणार आहे आणि म्हणून त्यांनी ते सावरकरांचं चलनी नाण्यासारखं ते त्यांची पूजा करायला आणि आरती करायला सुरुवात केलेली आहे. मुळात स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच सावरकरांच्या विचारांचा पराभव इथल्या जनतेने केलेला आहे. सावरकरांना इथल्या जनतेने राजकारणात कधीही यश दिलेलं नाही. सावरकरांच्या पाठीशी मोठ्या संख्येने इथली जनता कधीही गेलेली नाही. मला तर कधी कधी असं वाटतं की त्यावेळेला आपले जे वाडवडील होते, आपले आजोबा पंजोबा होते, ते खरंच सुजाण होते. त्यांना कळत होतं आपण कोणाच्या पाठी जावं, कोणाच्या पाठी जाऊ नये. सावरकरांचं क्रांती 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 वगैरे हे सगळे विचार मांडतात सावरकरांचे सगळे अनुयायी किंवा भक्त आजचे, सावरकरांनी त्या काळात मांडले. लोकमान्य टिळक सुद्धा जहाल विचारांचे होते. लोकमान्य टिळक सुद्धा जहाल विचारसरणीकडे झुकलेले होते आणि गांधींच्या अगोदर लोकमान्य टिळक या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख होते, काँग्रेसचे प्रमुख होते. परंतु त्यांनी असं म्हटलेलं आहे लोकमान्य टिळकांनी जे लिखित स्वरूपामध्ये आहे की हा देश हिंसेला कधीही प्रोत्साहन देणारा नाही, हिंसा या देशातल्या सर्वसामान्य जनतेला मान्य होणारी नाही आणि हिंसेच्या मार्गातून या देशाला स्वातंत्र्य प्राप्ती होईल असं मला अजिबात वाटत नाही. 8 आणे जरी मला यश वाटत असतं हिंसेच्या मार्गाने आणि क्रांतीच्या मार्गाने या देशात स्वातंत्र्य मिळवण्याचं, तर उरलेल्या 8 आण्याचा मी जुगार खेळलो असतो. परंतु जिथे 15 आणे अपयश येण्याची खात्री आहे तिथे मी हा जुगार खेळूच कसा क्रांतीचा. आणि महात्मा गांधींनी लोकमान्य टिळकांचेच विचार पुढच्या काळामध्ये पुढे नेले. या देशामध्ये 2-4 अधिकारी मारून जे यांनी केलं सावरकरांनी किंवा चाफेकरांनी किंवा कान्हेरींनी वगैरे, अशा प्रकारे 10-15 जरी अधिकारी आणखीन मारले असते तरीही देशाला स्वातंत्र्य मिळू शकलं नसतं. कारण सर्व जनतेमध्ये अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणं, त्यांना ती हत्यारं पुरवणं आणि एक मोठी क्रांती उभी करणं शस्त्रास्त्राच्या आधारे हे प्रॅक्टिकली शक्यच नव्हतं. क्रांतिकारकांनी म्हणजे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद किंवा रामप्रसाद बिस्मिल आणि सगळ्या क्रांतिकारकांनी जे काही केलं त्याच्याविषयी नितांत आदरच आहे. त्यांचा कोणाचा आदरच नाही, अनादर नाही अजिबात. प्रचंड आदर आहे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये. परंतु क्रांतीच्या मार्गाने या देशात स्वातंत्र्य येणार नाही हे लोकमान्य टिळकांपासून तर पुढच्या सगळ्या नेत्यांना समजत होतं आणि त्याच्यामुळेच म्हणजे पुढच्या काळात सुद्धा जे काही सुभाषचंद्र बोस किंवा या सगळ्यांची मतभेद झाले या लोकांची, त्यांच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या जी जिद्द होती त्यांच्या सगळ्यांच्या मनात, त्याच्याविषयी कोणाच्याही मनात शंका नव्हती. गांधीजींच्या नव्हती, नेहरूंच्या नव्हती, कोणाच्याही मनात नव्हती. परंतु तुम्ही फॅसिझमचा आधार घेऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न कराल तर हा देश सुद्धा फॅसिस्ट एखाद्या शक्तीच्या ताब्यात जाईल आणि पुढच्या काळात तसाच वागेल. हा वैचारिक मतभेद होता आणि आपण बघतो की त्याच्यानंतर म्हणजे खरोखर जर तसं झालं असतं तर काय झालं असतं. जर्मनीच्या सेनांनी, जपानच्या सेनांनी जिथे जिथे त्यांना शिरकाव केला तिथे तिथे जनतेवरती काय अत्याचार केले किंवा त्याचे पडसाद कसे उमटले ते सगळं आपण बघितलेलं आहे. आणि गांधींनी या स्वातंत्र्य चळवळीला लोकशाही मार्गाने नेलं आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपला देश लोकशाहीच्याच मार्गाने वाटचाल करत राहिला. आत्ताचं जे काही 10 वर्षात झालेलं आहे हे मला वाटतं पाण्यावरती आलेला बुडबुड आहे. याचं फार काय त्याला हे आहे, भविष्य आहे किंवा फार त्याला लाईफ आहे असं मला काही वाटत नाही. बरोबर. तुम्ही हिंसा आणि अहिंसेचा म्हणजे उल्लेख केला आणि त्यात भगतसिंगांचा उल्लेख केला पोखरकर सर. भगतसिंगांचं एक वाक्य आहे की बंदुकीच्या गोळीतून क्रांती होत नाही तर विचारातून क्रांती होत असते. हे त्यांचं गाजलेलं वाक्य आहे. बरोबर बरोबर. की हिंसेचा खूप मोठा वापर करून काही स्वातंत्र्य मिळू शकत नाही. त्यांनी किरणजी त्यांनी ज्या वेळेला संसदेमध्ये बॉम्ब टाकला तो त्यांना त्या संसदेच्या जे काही ब्रिटिश अधिकारी तिथे असतील उपस्थित, खासदार असतील, त्यांच्यावरही टाकता आला असता की
त्यांनी हो, लोकसभा अध्यक्षाच्या शेजारच्या मोकळ्या जागेत तो बॉम्ब टाकला. याच्यातूनच आपल्याला त्यांचे विचार लक्षात येतात की प्रश्नाकडे लक्ष वेधणं हे महत्वाचं आहे, लोकांची बरोबर हत्या करणं हे महत्वाचं नाही. बरोबर है। गूंगी बहरी सरकार को हम आवाज बरोबर. दिलाना चाहते हैं, वो कान से बहरी है तो उनको बड़ी आवाज में सुनाई देता है, इसलिए अशा पद्धतीच्या बॉम्ब विस्फोटानंतर सरदार भगतसिंगांनी काढलेलं हे वक्तव्य किंवा दिलेल्या मुलाखतीमध्ये ते वक्तव्य होतं. त्यामुळे पण दुसरा एक मुद्दा याच्यातनं येतं की या चित्रपटामध्ये जसं सुरुवातीचाच ट्रेलरचा असं असतो की लोग कहते हैं की अहिंसा से ये आजादी प्राप्त हुई है, तर इथे बरोबर. हिंसेचं समर्थन अप्रत्यक्षरित्या सावरकर करताना आपल्याला दिसतात किंवा त्यांचा विचारधारा तशाच पद्धती होते, त्यांची मांडणी तशी होती, त्यांची पुस्तकं जर आपण वाचली मग ते 1857चं समर संदर्भातलं पुस्तक असेल किंवा इतर समग्र सावरकर जरी वाचलं तर त्यात वेळोवेळी ते असतं. मला सांगा की हे देशातले जे महापुरुष होते किंवा महात्मा गांधी होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, पंडित नेहरू होते, जवाहरलाल, हे सगळीच्या सगळी ही शिक्षित लोकांनी देशावर प्रेम करणारी लोक होती. यांनी का अहिंसेचा मार्ग अवलंबला? हे सुद्धा सशस्त्र उठाव करू शकत होते. काय त्याच्या मागची कारणं होती? एकतर मगाशी मी सांगितलं तसं आपला समाज हिंसेला पटकन हिंसेच्या पाठीशी उभा राहत नाही, बहुसंख्य समाज, काही थोडेसे घटक सोडून द्या. दुसरी गोष्ट त्या ट्रेलरच्या सुरुवातीच्या वाक्याचा तुम्ही उल्लेख केलेला आहे. हे खरं आहे की गांधीजी अहिंसेचा आग्रह धरायचे, पराकोटीचा आग्रह धरायचे, परंतु गांधीजींची अहिंसा ही भ्याडांची अहिंसा नव्हती, ते एक त्यांचं हत्यार होतं मोठं. आणि जे सशस्त्र क्रांती करणारे लोक होते त्यांना गांधीजींनी विरोध कुठे केला होता? ते त्यांच्या मार्गाने क्रांतीचा मार्ग अनुसरत होते, क्रांती करत होते, बॉम्ब टाकत होते, इंग्रजांचे खून करत होते. त्याला यांनी विरोध कुठे केला होता गांधीजींनी? यांनी काय केलं? आता जे अशा प्रकारे चित्रपट बनवतायत आणि गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गावरती टीका करतायत किंवा अहिंसा से इस देश में जिसको आजादी मिली नाही, गांधीजी कधी म्हणालेत? गांधीजींनी कोणतं इतकं प्रचंड साहित्य आहे, गांधीजींची इतकी प्रचंड भाषणं आहेत, गांधीजींनी एकदा तरी म्हटलेत की माझ्या अहिंसेच्या मार्गाने या देशाला स्वातंत्र्य मिळालं? समस्त क्रांतिकारकांविषयी गांधीजींच्या मनात आदरच होता, परंतु त्यात हे मोडत नाहीत, हे क्रांतिकारक मोडत नाहीत. यांनी काय केलं? गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाचा आग्रह धरला आणि स्वातंत्र्य चळवळ उभी केली, स्वातंत्र्य आंदोलन उभं केलं. हे RSSच्या लोकांनी काय केलं? यांनी नाही सशस्त्र क्रांतीमध्ये सहभागी झाले, यांनी नाही निशस्त्र याच्यामध्ये अहिंसेच्या मार्गाने सहभागी झाले, हे स्वातंत्र्याच्या चळवळीतच सहभागी झाले नाही, एकही यांचा दाखलाच नाही. यांनी काय गांधीजींच्या अहिंसेवर टीका करायची? यांना काय अधिकार आहे? हे त्या काळात सुद्धा 1925 पासून गांधीजींच्या अहिंसेच्या गोष्टीचं चेष्टा करायचे, टिंगलमस्करी करायचे. नरहर कुरुंदकरांसारख्या विचारवंतांनी लिहून ठेवलेलं आहे. यांना बोलायचा तर अधिकारच नाही. ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलाय, भले सशस्त्र किंवा निशस्त्र, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. हे ब्रिटिशांचे खबरे म्हणून जे वावरले त्या लोकांना आता गांधीजींच्या अहिंसेवर टीका करायचा अधिकार काय? बरोबर आहे. मी अजिंक्य चांदणे यांच्याकडे जाणार आहे. अजिंक्य जी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात अहिंसेचा किंवा सत्याग्रहाचा मार्ग अवलंबलेला आपल्याला दिसतो. मग तो चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल, जवळपास 10 वर्ष बाबासाहेब आंबेडकर कायदेशीर लढाई त्याच्याबद्दल लढले आणि ती कायदेशीर लढाई प्रचंड मोठी होती. त्याचे मुळात दस्तावेज आता उपलब्ध झालेले आहेत. त्यानंतर 5 वर्ष जवळपास काळाराम मंदिराचा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकर, एकाच वेळी बाबासाहेब आंबेडकर, ब्रिटिश सरकार आणि इथली असणारी ही जात व्यवस्था याच्याशी लढत होते. तर तुम्ही काय सांगाल की काय म्हणजे जे सावरकरांनी सांगितलं, सावरकर ज्या हिंसेचं समर्थन करतात, तर तुम्ही काय बोलाल? पहिल्यांदा आपण हे समजून घेतलं पाहिजे की हा देश बुद्धांचा आहे आणि महावीरांचा आहे. ज्यांनी या जगाला शांतीचा मार्ग दिला, अहिंसेचा मार्ग दिला, त्यांचा हा देश आहे, त्यांची ही माती आहे. आणि या देशाची सुरुवातच बुद्ध आणि महावीरांपासून होते. म्हणून या देशातल्या प्रत्येक नागरिकांच्या रक्तामध्ये, धमन्यामध्ये मानवता आणि अहिंसा आहे. त्याच्यामुळे हे जे बाहेरून आलेले विदेशी आक्रमणकर्ते आहेत, आर्य, यांच्या DNA मध्ये हिंसा आहे, यांच्या DNA मध्ये हिंसा आहे. ते प्रत्येक गोष्ट हे हिंसेच्या माध्यमातूनच आतापर्यंत प्राप्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.
बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचा एकही थेंब न गाळता ज्या पद्धतीनं क्रांती घडून या देशामध्ये अस्पृश्यांच्या बाबतीमध्ये आणलेली आहे आणि या भारताचं संविधान लिहिलेलं आहे, ते कुठल्याही कुणाचाही रक्तपात करता नाही, तर बुद्धांच्या शांतीच्या मार्गाने बाबासाहेब आंबेडकरांनी हे परिवर्तन करून आणलेलं आहे. म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की भारतातल्या प्रत्येक नागरिकांच्या धमन्यामध्येच अहिंसा आहे, मानवता आहे. हे जे बाहेरून आलेले आक्रमणकर्ते आहेत, मुघल गेले, पोर्तुगीज गेले, इंग्रज गेले, हे आर्य जाण्याची आपण सर्वांनी आता वाट बसू नये. यांना सुद्धा भारताबाहेर जाण्याची वाट आपण सर्वांनी मोकळी करून दिली पाहिजे. आताची ही लढाई जी आहे ती थेट त्यांची आणि इथल्या भारतीय मूल निवासी लोकांची आहे, इथल्या आदिवासींची आहे, दलितांची आहे, मुस्लिमांची आहे. जे मुस्लिम जे आहेत ते या भारतातल्याच मातीतल्या कन्वर्ट झालेले मुस्लिम आहेत, आपल्या सर्वांना इतिहास माहिती आहे. परंतु मी सांगण्याचा उद्देश माझा आहे की अहिंसा ही भारताचं मूळ आहे, या देशाचं मूळ आहे आणि त्याच पद्धतीनं आपण पुढे जाणार. आता ज्या ट्रेलर मधून तुम्ही बघताय की हिंसेच्या माध्यमातून ते समर्थन करत आहेत, त्या मागचं एकलं जाता जाता एवढंच सांगेल की हिंदू राष्ट्र ही जी त्यांची कल्पना आहे, ज्याच्यामध्ये हे आजच्या तरुणांना कल्पना विश्वामध्ये जगण्याचा याच्यामध्ये जगवण्याचा प्रयत्न करतायत, हिंदू राष्ट्र, त्याला प्रोत्साहन देण्यासाठीचा हा चित्रपट आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. म्हणजे हिंदू राष्ट्राच्या जी संकल्पना आहे, जी कल्पना आहे, त्याला थोड्याफार प्रमाणामध्ये तरुणांच्या मेंदूमध्ये कसं उतरवता येईल, त्यांचे मेंदू कशा पद्धतीने ऍक्टिव्हेट करता येतील, आक्रमक करता येतील, हिंसेच्या मार्गाने कसे लावता येतील, याच्यासाठीचे हे प्रयत्न आहेत. आजचा हा जो सावरकरांचा चित्रपट आहे, त्याचा पुढचा चित्रपट जर आला भाग दुसरा, तर याच्यामध्ये मात्र हिंदू राष्ट्राच्या पद्धतीनं ते मांडण्याचा प्रयत्न करतील असं मला या ठिकाणी वाटतं. तुमच्या नेमक्या मागण्या काय चित्रपट निर्मात्याकडे? चित्रपट निर्मात्याकडे आमच्या एवढ्याच मागण्या आहेत की तुम्हाला जर चित्रपट प्रदर्शित करायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांची जी कास्टिंग तुम्ही केलेली आहे ती एकतर बदलून टाका, एक तर ती कटच करून टाका की नकोच आम्हाला तुमच्या चित्रपटातून आम्हाला बाबासाहेब आंबेडकरच बघायचे नाही, तुम्ही तुमचा चित्रपट कसं चालवायचे तर चालवा. जर तुम्ही याच्यातून हे कॅरेक्टर काढलं नाही तर आम्हाला न्यायालयामध्ये जावं लागेल. त्याच्यामुळं आज उद्या जर यांचा संपर्क झाला या टीमचा तर आम्ही ही मागणी आमची त्यांच्या समोर मांडणार आहोत आणि जर यांच्याशी संपर्क झाला नाही तर आम्ही न्यायालयामध्ये त्या पद्धतीने दाद मागू याच्या बाबतीत. धन्यवाद रवींद्र पोखरकर सर, धन्यवाद अजिंक्य चांदणेजी, तुम्ही या महत्वाच्या विषयावरती मॅक्स महाराष्ट्राशी संवाद साधला. हे होते अजिंक्य चांदणे आणि रवींद्र पोखरकर, ज्येष्ठ पत्रकार. एकूणच सावरकर चित्रपटाच्या संदर्भातल्या चर्चांचं मोठ्या प्रमाणात म्हणजे या संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून या संदर्भात चर्चा सुरू आहेत. वास्तविकता चित्रपट निर्मात्यांना चित्रपट काढण्यापेक्षाही सावरकरांच्या नावाची चर्चा होत राहावी हा सुद्धा त्यामागचा हेतू असू शकतो आणि त्यातनं या सगळ्या महात्म्यांच्या सोबत सावरकरांचं ग्लोरिफिकेशन कसं करता येईल, त्यांचं व्यक्ती महात्म्य कसं वाढवता येईल या संदर्भातला सुद्धा त्यातला हेतू असू शकतो. पण मात्र आतापर्यंत सावरकरांबद्दलची म्हणजे अद्ययावत माहिती लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचलेली आहे आणि त्यामुळे लोक या चित्रपटाला कशा प्रकारचा प्रतिसाद देतील, कदाचित सरकारचं प्रचार करणारं किंवा सरकारच्या बाजूचा चित्रपट असल्यामुळे हा चित्रपट टॅक्स फ्री सुद्धा होतील, अनेक त्यांचे समर्थक या चित्रपटाचे फुकट शो सुद्धा लावतील किंवा या संदर्भातली एक मोहीम चालवून त्याला एक खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी सुद्धा देण्यात येईल. येत्या अगोदर जे चित्रपट आले त्या संदर्भातले आपण ते पाहिलेले, तीच स्ट्रॅटेजी या ठिकाणातून केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण यालाच काउंटर करणारं एक म्हणजे निरंजन टकलेंचं समग्र सावरकर म्हणून एक वेगळ्या प्रकारचं पुस्तक, 1000 पानांचं पुस्तक निरंजन टकलेचं येतं आहे. त्यामुळे या देशातील जी जनता आहे, या देशातील विचारवंत जे आहेत, अभ्यासक आहे, हे चुकीची गोष्ट जी आहे खोडून टाकण्यासाठी सुद्धा सज्ज आहेत. ही सगळी क्रांती आणि प्रतिक्रांतीची लढाई आहे. यात येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारचे बदल होतील हे आपल्याला येणाऱ्या काळात दिसून येतील. तुम्ही दोघा जणांची मतं ऐकलेली आहेत. तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.